नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नागसेन नगारे किनवट तालुक्यातील सिंदगी या गावी आलेलो आहे आणि आज आपल्यासोबत माझे गोरे काका आहेत. काकाची जमीन अशी याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या जमिनीमध्ये फिरसचा आपटेक हळदीला होत नव्हता. त्याच्यामुळं हळदीचे हे खालची जे पानं आहेत, ते खालची पानं अशी पिवळे दिसू लागली आणि याच्यासोबतच हे असं करपा आल्यासारखं वाटत होता. आणि हे बाकी पण शेतकऱ्याच्या शेतामध्ये हेच प्रॉब्लेम असू शकतो. आता आपण बघू शकता हळद कशी झालेली आहे. तर काकाला पण आपण याचे अनुभव थोडक्यात विचारून घेऊ. नमस्कार काका. नमस्कार. बरं आपला परिचय सांगा थोडं. हुकमाजी नामदेव गोरे. बरं आपला मोबाईल नंबर. 80 10 34 42 59. बरं तर काका आपण हे जे सोडलं होतं आपल्या हळदीमध्ये, हो. ते सोडून आता किती दिवस झालेले आहेत? जवळपास 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस झाले. हो. तर सोडण्याच्या अगोदर आपली हळद कशी वाटत होती आपल्याला? पिवळी होती. काकाने आपल्यावर भरोसा केला. काकाला आपण हे जिंदा आणि हे फेरस सोडायला सांगितलं होतं. आणि फेरस वापरताना प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जे इडा फेरस 6% मध्ये येते हेच फेरस वापरायचं, कारण हळदीमध्ये या फेरसचे रिझल्ट जबरदस्त येतात. तुम्ही 12% वापरले तर 12%चे रिझल्ट तेवढे छान येत नाहीत. म्हणजे खालचे पानं करपा होता थोडा. करपा बरीच आल्यासारखे पिवळी वाटत. होती. हा ते करपा नसून आपल्या याच्यामध्ये आलेली न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असते. त्याला करपा म्हणून लगेच करप्याचं औषध मारणं हे थोडस योग्य वाटत नाही आपल्याला. तर हे न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आणि करपा हे थोडं जर शेतकऱ्यांनी कुणी बी काळजीपूर्वक जर थोडं निरीक्षण केलं तर लगेच लक्षात येऊन जाते. आणि आपलं जास्त खर्च करण्यापेक्षा आपलं थोड्यामध्ये एका ड्रिचिंग मध्ये आपलं काम होऊ शकते. है की तर नाही? बराच फरक पडला ना. काय काय फरक पडला आपल्या याच्यामध्ये आता समजा? खूप करपा होता, म्हणजे असं बघू वाटे नाही. बघू वाटायचं नाही अशी पोझिशन झाली हळदीची. हा कारण चुनखडी जास्त आहे. हा. नंतर मग हे जिंदान फेरच सोडलं. हे जे- हा. ते याच्यात कलर आला. 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस झाले. आणखी 10-12 दिवसानं आणखी जास्त फरक आणखी पडला. जास्त कलर येते आणि त्याच्यामुळे ते हळूहळू रिलीज होते. जसं झाड आपलं वाढल त्या प्रमाणात ते झाडाला अवेलेबल होत असते. तर आपण आता बघू शकता या झाडामध्ये पानाची क्वालिटी बघू शकता. खाली बुंद्याची साईज दाखव बघा थोडं. बुंद्याची साईज बघू शकता आणि आता हे फुटवा निघण्याच्या स्टेज मध्ये आहे. आणि या स्टेजला जर आपल्याला याच्यामध्ये झिंक आणि फेरस भेटलं तर याचे फुटव्याची वाढ एकदम जबरदस्त होणार आहे. तर काका याचा रिझल्ट कसा वाटते तुला? एकदम 1 नंबर आहे result. एक नंबर आहे ना. हो. तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकतो का तू, नवीन शेतकऱ्याला? ते जिंदा आणि फेरस वापरा म्हणून सांगतो. वापरा म्हणून. म्हणजे आपली ज्याची बी चुनखडीची जमीन असेल त्यांना 100% हे वापरायलाच पाहिजे. वापरायलाच पाहिजे, कारण रिझल्ट बघा ना. हा